वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी छानच असाल. तर तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये की आम्ही निघालेलो होतो नाशिकला. तर आता गाडीमध्ये बसलेले आम्ही आत्ता इतकेच जण आहोत. पुढे जाऊन आम्ही बेबीताई आणि गुड्डीताईंना घेणार आहोत, कारण त्या मळ्यामध्ये थांबलेल्या होत्या काल रात्री आईंसोबत. तर आता त्यांना आम्ही ठेंगोड्यावरनं घेणार, म्हणजे आता ठेंगोड्यात आम्ही पोचलेलोच आहोत. त्यांची वाट बघतोय, पण आता त्यांना यायला उशीर होतो की काय माहिती. हे पुढे आपले गणपती बाप्पांचं मंदिर आहे. ठेंगोड्याचे गणपती खूप प्रसिद्ध गणपती बाप्पा आहेत. तर चतुर्थीला आणि संकष्टी चतुर्थीला इथं खूपच गर्दी असते. काही दिवसांनी याही मंदिराचं काम चालू होणार आहे. आता इथं आम्ही वाट बघून बोर झालेलो आहे. आर्या आणि यंदा पाठीमागच्या साईडला सीट शिफ्ट झाला आहे आणि इथे बेबी गुड्डी आत्ता काही येईना. तर आर्याचे पप्पा बोलले चला आपण पुढे जाऊन नाश्ता करूया. तर मग हे आम्ही इथे एक ठेंगोड्याच्या छोट्याशा स्टॉल म्हणता येईल, पाणीपुरी वगैरे त्याचा. तर त्या स्टॉलची खासियत अशी की प्रत्येक टेबलजवळ बेसिंग होती, म्हणजे तिथेच खायचं आणि तिथेच हात धुवायचं प्रत्येकाने. इथे वेगळाच प्रकार होता तो. आणि इथे आमचा नाश्ता करून झाला आहे. बेबीताई गुड्डीताई त्या पण आल्या थोड्या उशिरा, आणि त्यांनीही नाश्ता केला. आणि आता आम्ही निघालो त्यांना घेऊन नाशिकला. तर सगळ्याच लोकांची जागा शिफ्ट झाली आहे, कोण मागे कोण पुढे. तर येता इथेच बारी घाटाच्या थोडंसं खालच्या साईडला आता टोल नाका होतं आणि तिथेच थोडे शेतकरी बसतात. तर तिथनं आम्ही थोडंसं भाजीपाला घेतला आहे. पुढेच बघा डॅशबोर्डवरती तुम्हाला शेवग्याच्या शेंगा दिसतील, काही जांभूळ वगैरे, आणि तिथे पेरूही होते. तर पेरू घेतल्या, तर सगळे गाडीमध्ये तेच खात आहे. तर तिथे नेहमी खूप छान असा भाजीपाला मिळतो ताजा. आत्ता आम्ही आलेलो आहोत सोग्रसच्या थोडंसं अलीकडे पुरी म्हणून गाव आहे. इथे गाडीमध्ये गाणे चालूच आहे. तर आपल्या गाडीमध्ये अजून एक सिंगर आहे, तो साऊ. त्याचं बोलायचं काम चालू आहे मस्तपैकी. तर आम्ही नाशिकमध्ये आल्यानंतर मधलं काही व्हिडिओ वगैरे घ्यायला मला जमलेलं नाही. तर पुढे आल्यानंतर आम्ही गुड्डीताईंना सोडलं, बेबीताईंना सोडलं, आणि बेबीताईंच्या घरून कृष्णाला घेऊन आणि आम्ही इकडे पुढे. आर्याचे शूज खूप खराब झालेले होते, तर इथे रेड टेपला आलेलो आहोत. तर आता इथे आम्ही आर्या बेबोला जमले तर बेबोला शूज घेणार, कारण आता मुलांचे पाय हळूहळू मोठे होत आहेत आणि इतक्यात शूज छोटे होऊन जातात. तर आर्याचं चाललेलं ताई मला शूज घ्यायचे. तर मग यांना म्हटलं चला आपण नाशिक जातो आहे तर मग घेऊन टाकू, कारण रेड टेपला खूप रिजनेबल प्राईसमध्ये आणि एकदम स्वस्तामध्ये मस्त असे शूज मिळतात. त्याचसोबत शूज घेतच होतो आम्ही बेबोसाठी. तर इकडे हेवा लागलेला की मलाही शूज घ्यायचे, म्हणजे साऊला. तर इथे साऊ थोडा रडतोय. त्याचे पप्पा बोले ठीक आहे बाबा, तुलाही घेऊ. आता साऊला शूज घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या दुकानात आलो, कारण रेड टेपमध्ये साऊच्या मापाचे शूजच नव्हतं. तर इथे शूज त्याला घ्यायचे म्हणताच आमचा आवाज अगदी खुलून गेला. मग आर्याचे पप्पा बघताय त्याच्या मापाचा शूज कसा मिळेल, काय मिळेल. इकडे बेबो तिचं बघते. तर इथे आम्ही येल्लो शूज काढलेला आणि स्वतःला शूज घ्यायचं म्हटल्यानंतर आम्ही तर खूपच मस्त. आणि हे 3 मोठे त्यांना काही घेणं देणं नाही, तुम्ही तिकडे काय करताय काय नाही. आम्ही आमच्या मस्त गप्पा मारतोय, बस आम्हाला बाकी काहीच नको आहे.
आणि इकडे चाललंय बेबूचं हे घेऊ की ते घेऊ, ते घेऊ की हे घेऊ. आणि लास्ट डिसिजन तर तिच्या पप्पांचाच असतो, कोणता आणि काय घ्यायचं काय नाही ते. आणि हे बघा इकडे छोटे हिरो अगदी रेडी आहेत शूज घालून. अगदी आनंद झालेला आहे त्याला. आता इथे बाटामध्ये आम्ही आलेलो आहे. तर इथे साऊच्या मापाचे शूज मिळाले आणि बेबूच्याही मापाचे मिळाले. आर्यालाही बघत होतो पण आर्याला नाही मिळाले. आर्याला रेड टेपमध्ये पण नाही मिळाले आणि इथे पण नाही मिळाले. आणि आता शूज वगैरे घेऊन झाले. तर आता आम्ही निघालेलो आहे तिथनं. जेवायला जायचं होतं आम्हाला संध्याकाळी रात्रीचे बाहेर. तर आता आम्ही निघालो आणि इथे मी व्हिडिओ काढत असताना वेगवेगळ्या पोजेस दिसताना ज्ञानदा आणि आर्या आणि विहान म्हणते. विहान हे साऊचं नाव आहे, आमचा कृष्णा. तर हे बघा गाडीमध्ये बघा केवढी मस्ती, बसताच एवढी मस्ती चालू झालेली आहे. एवढे सगळे बरोबर घेऊन जाणं म्हणजे अवघड आहे, खूपच अवघड आहे. आता आम्ही इथे सगळे पोचलेलो आहोत पुढे हॉटेलला. मध्ये गुड्डी ताईंनी घेतलं बरोबर आणि आता चाललेलो आहोत आर्या आणि बेबूच्या फेवरेट रेस्टॉरंटला, पेगाससला. सॉरी माझा आवाज जरा लो येतो कारण मला थोडीशी सर्दी झाली आहे, थोडी तब्येतही माझी डाऊन आहे त्याच्यामुळे. हे बघा आलेलो आम्ही इथे पेगाससला कारण इथलं बाहेरचं वातावरण खूप छान आहे, अगदी शांत असं. आणि आम्ही लवकर आलेलो होतो त्याच्यामुळे जास्त गर्दीही नव्हती. हे बघा आतलं ॲम्बियन्स केवढं छान आहे, अगदी शांत असं वातावरण आहे. एवढे स्तब्ध का तुम्ही पण त्यांच्या खांद्यानं हात टाका ना. आमचं जेवण वगैरे झालं आणि जेवणानंतर मस्तपैकी इथे आम्ही फोटो सेशन केलं थोडंसं. इथे काहीतरी मस्ती चालली आहे तिघांची. म्हटलं चला कारण आठवणी या फोटोंमध्येच असतात, व्हिडिओजमध्ये असतात आणि आपल्या स्मरणात असतात. स्मरणातल्या आठवणी कोणाला दाखवता येत नाही, पण हे जे काढलेले आहेत हे फोटो बघून ॲटलिस्ट सगळ्यांना आठवतं तरी की आपण काय केलं होतं, कसं करत होतो, आपण कसं होतो मुळात म्हणजे त्यावेळेला. तर आमचं जेवण वगैरे झालं, आता आम्ही निघालेलो. आता आम्ही गुड्डी ताई, ज्ञानदा, कृष्णा त्यांना त्यांच्या घरी सोडणार. आता इथे सनरूफ ओपन केलेला आहे कारण रस्ता जरा शांत आहे, गर्दी नाही आहे म्हणून. नाहीतर इतर वेळेला आम्ही सनरूफ ओपन नाही करत, मुलांना तिथे उभं नाही करत. कधीतरी खूप बाहेर गेलं आणि गर्दी वगैरे कमी असेल त्याच वेळेला. तर इथे बेबू साऊ मस्त सनरूफची मजा घेताना. आणि इथे आम्ही आलेलो आहोत कृष्णाला सोडवायला बेबी ताईंच्या घरी. आलेली आता वेदांतला वगैरे भेटणार आणि निघणार. इथे थोडीशी गप्पा मस्ती होणार कारण
वेदांची साऊसोबत खूपच मस्त चालते. हरिओम. आणि थोडंसं पुढे जाताच आम्हाला बेबीताई आणि दादा भेटलेले त्यांच्याच घराजवळ. आता गुड्डीताईंनाही आम्ही सोडवलं, तिथे काय ब्लॉग वगैरे बनवला नाही मी. आणि आता त्यांना सोडून आम्ही निघालो आहे परतीच्या मार्गाला, म्हणजे आपल्या सटाण्याला. तर हा असा होता आजचा माझा ब्लॉग. बेबीताई गुड्डीताईंनी त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केलेला, मस्त बाहेर गेलेलं, मुलांनी सगळ्यात महत्त्वाचं एन्जॉय केलेलं, कारण ते खूपच गप्पा मारत होते आज जेवण करता करता. बेबो तर नाही, बेबो तर थोडीशी छोटी आहे त्यांच्यापेक्षा. आर्या, न्यांदा आणि कृष्ण, त्यांचा आज बॉन्ड खूप छान होता. ह्या वेळेला आर्या आणि न्यांदाही खूप मस्त राहिल्या, कारण आता मोठ्या झाल्या आहेत ना, नाही तर लहानपणी एवढ्या भांडायच्या अगदी जबरदस्तच, काय विचारायलाच नको, कोण काय बोलायचं तर कोण काय. पण एकदा मुलं समजदार झाले का त्यांच्या याच्यामध्ये राहतात ते अगदी बरोबर. आणि असेच आमचंही मुलं आहेत आता समजदार असे. तर चला तर मग भेटूया अशाच नवीन एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग बाय, गुड नाईट.